नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. ठीक आहे. MPSCचा जो नवीन सिलेबस डिझाइन झालेला आहे, नवीन पॅटर्न जो आहे 2025चा, त्याच्यामध्ये आपण आता जी काही परीक्षा होणार आहे, ठीक आहे, ती लेखी स्वरूपाची असणार आहे. ठीक आहे. तर लेखी स्वरूपामध्ये जेव्हा आपण तयारी करत आहोत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झालेले आहेत किंवा कशा पद्धतीने बदल करायचा आहे, हा बऱ्याचशा मुलांचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आत्ताचा जो अभ्यास आहे, आत्ताचा जो पॅटर्न आणि पुढचा येणारा जो मुख्यचा जो पॅटर्न असणार आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यासाची दिशा बदलायची आहे, ठीक आहे, ते सर्व आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कौटिल्य IASमध्ये, ठीक आहे, चांगल्या पद्धतीचे शिक्षक अवेलेबल आहेत. ठीक आहे. ते सर्व तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. ठीक आहे. माझं नाव मोरे रत्नाकर. ठीक आहे. मी तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय शिकवणार आहे. ठीक आहे. अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला जर पाहायचं आहे, ठीक आहे, अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आहे, ठीक आहे, हा तुमचा प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोन्ही जे टॉपिक आहेत, ठीक आहे, याची तयारी जी आहे ते आपण करणार आहोत. ठीक आहे. तर ही करत असताना आपल्याला कशा पद्धतीने बदल करायचा आहे, पूर्वचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याच्यानंतर मुख्यचा अभ्यास कसा करायचा आहे, हे करत असताना कोणकोणती पुस्तकं कशा पद्धतीने रेफर करायची आहेत. ठीक आहे. आता जो पूर्वचा अभ्यास करताना वेगळी पुस्तकं अभ्यास करायची आहेत. त्याच्यानंतर मुख्यचा अभ्यास करताना वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जी लेखनशैली आहे, इथून मागच्या अभ्यास करताना मुलांना कशा पद्धतीने ते अभ्यास करत होते. ठीक आहे. तर त्यांना जो मल्टिपल चॉईस, ठीक आहे, MCQ पद्धतीने तो पेपर होत होता. तो पूर्व आणि मुख्य दोन्हींचाही तसंच होता. परंतु आता पूर्व ही MCQ होणार आहे. त्याच्यानंतर मुख्य जो आहे, मुख्यचा जो सिलेबस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लिखाणाच्या पद्धतीने उत्तरं करायची आहेत. 200-250 गुणांचा आपला पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे, लिखाणांची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची आहे, ते सर्व तयारी आपल्याला कौटिल्य IAS मध्ये करून घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था हा पाहणार आहोत. अर्थव्यवस्थेचा सिलेबसचा व्यवस्थित आपण गो थ्रू करणार आहोत. ठीक आहे. आपलं जे आजचं लेक्चर असणार आहे, ते आपला जो काही सिलेबस आहे, त्याच्यामध्ये काय-काय आहे, कशा पद्धतीने त्याला टॅकल करायचा आहे, ठीक आहे, तो कशा पद्धतीने त्याचा फ्लो आहे, एवढंच आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि नंतर आपण हळू-हळू एक-एक जे काही टॉपिक असतील, त्याची संकल्पना असतील, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे, ते समजून घेण्याचा पुढच्या लेक्चर्समध्ये प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्याला सर्व जे काही आहे, व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जातील. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था हा माझ्याकडून टॉपिक घेण्यात आहे. माझं नाव रत्नाकर मोरे. ठीक आहे. MPSCचा जो अभ्यासक्रम डिझाईन झालेला आहे, ठीक आहे, याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य, ठीक आहे, अशा पद्धतीनेचा याचा अभ्यासक्रम असणार आहे. आता पूर्वमध्ये काय आहे, पूर्वमध्ये सर्व जे काही टॉपिक असतील, त्याच्यामध्ये तुमचा पॉलिटी असेल, सायन्स असेल, त्याच्यानंतर करंट असेल, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, हे सर्व टॉपिक कव्हर करण्यात येणार आहेत. ठीक आहे. आता पेपर 1चा जो पूर्व परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे, आता याच्यामध्ये पहा, आपल्याला आपण MPSCचा अभ्यास करत आहोत. ठीक आहे. तर कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा थोडाफार विचार करायचा आहे. ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा संदर्भ, त्याच्यामध्ये चालू घडामोडींमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा काय संदर्भ आहे, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे महत्त्वाच्या घटना घडत असतात, त्यांचाही आपल्याला व्यवस्थित बारकाईने त्याच्यावर नजर ठेवायची आहे. ठीक आहे. त्यांचाही अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर भारताचा इतिहास असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर भारताची जी काही राष्ट्रीय चळवळ असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काही योगदान आहे, महाराष्ट्राचं भरपूर मोठं योगदान आहे, तर त्याचाही अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे इतिहासाचा अभ्यास करताना. ठीक आहे. त्याच्यानंतर भूगोलाचा अभ्यास करताना भारताचा भूगोल, त्याच्यानंतर जगाचा भूगोल, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे, याच्यामध्ये जागतिक भूगोल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा फिजिकल जॉग्राफी असेल, ठीक आहे, पॉलिटिकल जॉग्राफी असेल, त्याच्यानंतर राजकीय तुमचा सामाजिक असेल, त्याच्यानंतर आर्थिक भूगोल असेल, याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं काय काय महत्व आहे, अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक टॉपिक होतो पॉलिटी. ठीक आहे. पॉलिटीचा अभ्यास करताना बाबा, भारतीय राजकारणाचा अभ्यास करताना त्याचं जे राजकारण आहे, त्याच्यानंतर आपलं जे काही प्रशासन आहे, गव्हर्नन्स कशा पद्धतीने चालतं, प्रशासन कशा पद्धतीने वर्क होतं, ठीक आहे, याचा अभ्यास करायचा आहे. आपली जी काही संविधानिक चौकट आहे, ती कशा पद्धतीने कार्य करते, याचाही आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जे पंचायती आपल्या भारतीय रचनेचा जो पंचायती राज घटक आहे, पंचायती राज, ठीक आहे, याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो
एमपीसीचा प्रिलियमचा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे सर्व घटक अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये प्रिलियमचा अभ्यास करताना कोणकोणत्या घटकांना महत्त्व द्यायचं आहे. ठीक आहे. आणि याचा विस्तृत अभ्यास आपल्याला मेन्समध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आहे की बाबा आपल्याला फायनान्स सेक्टरमध्ये फायनान्सचा अभ्यास करताना म्हणजे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक धोरण. ठीक आहे. सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बाबा आर्थिक आणि सामाजिक विकास. ठीक आहे. ठीक आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास घडून येताना आपण आपलं जे शासन आहे ते कशा पद्धतीने कार्य करत आहे, त्याचा आपल्या समाजमानावर कशा पद्धतीचा परिणाम होत आहे, त्यांचे जे काही आकडे वगैरे असतील ते आपल्याला व्यवस्थित इथे आकलन करून व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे पूर्वसाठी. त्याच्यानंतर शाश्वत विकास. ठीक आहे. शाश्वत विकास कशा पद्धतीने घडून येत असतो. ठीक आहे. त्याचा अभ्यास करताना त्याचे कोणकोणते घटक आहेत, त्याच्यामध्ये असणारे मूलभूत संकल्पना कशा पद्धतीच्या आहेत. ठीक आहे. काय काय त्याच्यामध्ये उपाययोजना शाश्वत विकास घडवून आणण्याच्या संदर्भाने काय काय उपाययोजना केल्या जात असतात, शासनाद्वारे असतील. त्याच्यानंतर सामाजिक पातळीवर कशा पद्धतीने ते केलं जातं याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर आहे गरिबी. ठीक आहे. पॉवर्टी ही सर्वात मोठी भयानक गोष्ट असते. ठीक आहे. गरिबी हटवण्यासाठी गरिबी जी आहे ते हटवण्यासाठी शासन कोणत्या पद्धतीने कार्य केलं जातं, गरिबी कशा पद्धतीने मोजली जाते, राज्यस्तरीय गरिबी कशा पद्धतीने आहे, भारताच्या पूर्ण लेवलवर पाहायला गेलं तर कशा पद्धतीची गरिबी आहे, गरिबीची कारणं काय आहेत. ठीक आहे. तर गरिबीमध्ये पण महिला, त्याच्यानंतर पुरुष असतील, त्याच्यानंतर युवा असतील, यांच्यामध्ये कशा पद्धतीचं कार्य होतं, त्याच्यानंतर गरिबीचं मोजमाप कसं केलं जातं, त्याच्यासाठी कोणकोणत्या समित्या असतात. ठीक आहे. त्या समित्यांनी कशा कशा पद्धतीच्या उपाययोजना सुचवलेल्या होत्या यांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यांची काही आकडेवारी असेल ती आपल्याला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर समावेशनमध्ये बाबा आपण एखाद्या कोणत्याही समाजामध्ये समावेशन म्हणजे काय, जे काही अर्थव्यवस्था असते, अर्थव्यवस्थेचा फ्लो होताना कशा पद्धतीने एखाद्या घटकामध्ये सर्व जे समाजाचे घटक आहेत त्यांना कशा पद्धतीने सामावून घेता येतील. ठीक आहे. आणि त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात कशा पद्धतीने आणलं जाईल याचा विचार करून काही उपाययोजना केल्या जातात. आणि तो केलेल्या उपाययोजना त्या त्या घटकांपर्यंत, समाजाच्या विविध स्तरातल्या घटकापर्यंत, श्रीमंत असतील, गरीब असतील, त्याच्यानंतर वंचित घटक असतील, काही काही आदिवासी घटक असतील समाजातले, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जातात. ठीक आहे. ते सर्व आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या. कोणत्याही देशाची लोकसंख्या असेल, राज्याची लोकसंख्या असेल, ठीक आहे, त्याचंही काही वैशिष्ट्य असतं. ठीक आहे. जे काही आपण चालतो हे सर्व लोकांसाठी, लोकांतर्फे चालवलं जातं. ठीक आहे. तर ते काही चालणारे जे काही व्यवस्था असतील ते आपल्या लोकसंख्येवर कशा पद्धतीचं आपली लोकसंख्या कशा पद्धतीची आहे. ठीक आहे. लोकसंख्येमध्ये पुरुष असतील, स्त्रिया असतील, वृद्ध असतील, लहान मुलं असतील किंवा तरुण मुलं असतील, यांचाही विचार केला जातो. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा ज्या काही बाबी असतील त्यांचा व्यवस्थित विचार करायचा आहे. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. ठीक आहे. सामाजिक क्षेत्रात राबवले जाणारे जे काही उपक्रम असतील त्यांचाही आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि याच्यामध्ये अभ्यास करताना महाराष्ट्राशी विशेष संदर्भात, जसं की बाबा लोकसंख्येचा अभ्यास करतोय, लोकसंख्येचा अभ्यास करताना आपला भारतीय पातळीवर सुद्धा त्याचा विचार करायचा आहे. त्याच्याच नंतर बाबा तुम्हाला महाराष्ट्र पातळीवर सुद्धा विचार करायचा आहे. महाराष्ट्र पातळीवर विचार करायचा, भारतीय पातळीवर जेव्हा आपण विचार करणार आहोत तेव्हा भारतातील विविध राज्य यांच्यामध्ये लोकसंख्येची रचना कशी आहे, त्याच्यानंतर महिला पुरुष यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने आहे, बरोबर की नाही. तर त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर कशा पद्धतीने आहे, लहान मुलांचं लिंग गुणोत्तर कशा पद्धतीने आहे, हे जसं आपण भारतीय लेवलला पाहणार आहोत. ठीक आहे. कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे. ठीक आहे. तसंच आपण महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा हे घटक म्हणजे अभ्यासणार आहोत आणि ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, ठीक आहे, हवामान बदल या विषयावरील सामान्य मुद्दे. आत्ताच्या काळामध्ये पर्यावरणाला खूप सारं महत्त्व दिलं जातं जागतिक पातळीवर, तर त्याच्याशी अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर हवामान बदल घडल्यामुळे बाबा तुमच्या जैवविविधतेला काही धोका निर्माण होतोय का, तुमच्या पर्यावरणाला काही धोका निर्माण होतोय का, तुम्ही काही अर्थशास्त्रीय घडामोडी घडून येत आहेत, उत्खनन करत आहात, आणि त्याच्यानंतर माणसाची जी काही विकासाची जो रथ आहे तो चालूच आहे. तो रथ चालू असताना आपण पर्यावरणाला कशा पद्धतीने हानी पोहोचवत आहे त्याचा परिणाम शेवटी जाऊन पूर्ण मानव जातीवर आणि प्राणी जातीवर होत असतो. तर त्याचाही कुठेतरी विचार केला जातो. त्याच्यासाठी त्यांचाही व्यवस्थित विचार आपल्याला करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जे आपला प्रिलिम्सचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे. प्रिलिम्सचा अभ्यास करताना बाबा भरपूर सारे बुक्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. आपणही त्याचा अर्थशास्त्राच्या बाबतीत अभ्यास करताना आपण आपले जे मुद्दे आहेत, गरिबी असतील, त्याच्यानंतर शाश्वत विकास असतील, लोकसंख्याशास्त्र असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्याच्यानंतर बाबा भारतीय अर्थव्यवस्था असेल, त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, याचा
चलनवाढ असेल, त्याच्यानंतर बाबा भारतीय जे बाजार असतील कशा पद्धतीने होतात याचा सर्व अभ्यास आपण करणार आहोतच. ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा आपला पुढचा घटक आहे, पुढची पायरी आहे की बाबा मेन्स. ठीक आहे. एमपीएससी मेन्स अभ्यासक्रम. ठीक आहे. मेन्सचा अभ्यास करताना आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासक्रम करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता आर्थिक विकास, बरोबर. आता आपला जो मुद्दा आहे आपला अर्थशास्त्राशी निगडीत जो अभ्यास आहे. ठीक आहे. आपला जो अभ्यासक्रम येतो तो एमपीएससी मुख्यचा जो पेपर क्रमांक 4 आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी याला आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये 250 गुणांचा आपला पेपर असणार आहे. ठीक आहे. 250 गुणांसाठी आपल्याला पेपर असणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आहे पहिला तंत्रज्ञान. ठीक आहे. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचाही अभ्यास करायचा आहे. तंत्रज्ञानामध्ये तुमचं सायन्स येतं, विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर विज्ञानावर अवलंबून जे काही आपलं तंत्रज्ञान आपण बनवत आहोत त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्या तंत्रज्ञानाचा वापर माणसाच्या उपयोगासाठी केला जातो आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने मानवी प्रगती केली जाते आणि देशाची प्रगती केली जाते ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला टॉपिक होतोय आर्थिक विकास. ठीक आहे. आर्थिक विकास घडून येताना कशा पद्धतीने तो आर्थिक विकास घडवला जातोय. ठीक आहे. आर्थिक विकास घडवताना कोणकोणत्या मुद्द्यांचा तुमचं नैसर्गिक संसाधन असतील, त्याच्यानंतर बाबा आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी कशा पद्धतीने घडवली जाते. ठीक आहे. त्या संसाधनांचं एकत्रीकरण, त्याच्यामध्ये समावेश कोणकोणत्या पद्धतींचा समावेश केला जातो, सर्व समावेशक तुमचे आर्थिक विकास आहे का आर्थिक वृद्धी आहे, याच्या पद्धतीने कशा पद्धतीने ते घडलं जातं याचे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जैवविविधता आपण पाहिलं. ठीक आहे. जैवविविधतेचा सुद्धा आपल्याला अभ्यास ह्या पेपर 4 मध्येच करायचा आहे. ठीक आहे. हा तुमचा एक रिव्ह्यू आहे तुमच्या सिलेबसमध्ये काय काय डिझाईन करण्यात आलेलं आहे त्याचा. ठीक आहे. जैवविविधतेचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर पर्यावरण आहे. ठीक आहे. पर्यावरणाचाही अभ्यास करायचा आहे. पर्यावरण सुरक्षेसाठी आपण सुरक्षा आणि आपत्ती, तर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी काय काय पावलं उचलली जात आहेत शासनातर्फे असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काय त्याच्यासाठी उपाययोजना केल्या जातात त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर बाबा ह्या पर्यावरणाच्या कोणकोणत्या आपत्तीज असतात. ठीक आहे. जसं की बाबा सुनामी झालं, वादळ झाले, हे येत असतात. ठीक आहे. हे नैसर्गिक घडामोडी आहेत. त्याच्यानंतर मानवाच्या हस्तक्षेपामुळे सुद्धा काही पर्यावरणाला इजा पोहोचत असते, तर त्या टाळण्यासाठी काय काय उपाययोजना आपण करू शकतो. ठीक आहे. ते कशा पद्धतीने त्याचं जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने ते कार्य करतात त्याचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे. आणि याचा अभ्यास करत असताना या सर्वांचा अभ्यास आपल्याला पेपर 4 साठी करायचा आहे आणि याचाच अभ्यास आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. आता आर्थिक विकास आपण पाहतोय. ठीक आहे. आर्थिक विकास करताना आपल्याला भारतीय व्यवस्था आणि नियोजन. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था असेल. ठीक आहे. आता भारताची कोणताही आता साधं एक कुटुंब जरी घेतलं त्याचा एक आर्थिक व्यवस्था असते. कशा पद्धतीने त्या कुटुंबात समजा 4 व्यक्ती असतील, त्या 4 व्यक्तींचं कशा पद्धतीने उत्पन्न राहणार आहे, त्याच्यानंतर त्यांचा उत्पन्नाचा सोर्स काय असणार आहे, त्याच्यानंतर ते उत्पन्न किती असणार आहे, त्या उत्पन्नानुसार त्यांचा जो काही खर्चाचा भाग आहे तो कशा पद्धतीने होतो, तो खर्च झाल्यानंतर बाबा काही शिल्लक कशी राहते आणि ते पूर्ण जी व्यवस्था कशी ती चालते हे आपण एखाद्या कुटुंबासाठी जर पाहत असेल, तसंच ती देशाच्या पातळीवर सुद्धा आपण कशा पद्धतीने एक राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये त्यांची जी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था कशा पद्धतीने चालवली जाते, त्याच्यानंतर सरकारी पातळीवर असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर असेल आणि आपल्या राज्य पातळीवर असतील, याचाही आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संसाधनांचे एकत्रीकरण. ठीक आहे. आता हे अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मानवाला किंवा आपल्याला कशाची गरज असते, संसाधनांची गरज असते. तर संसाधनं कोणत्या स्वरूपात आहेत, निसर्गाच्या स्वरूपात आहेत, त्याच्यानंतर मानवाच्या स्वरूपात सुद्धा मानवाचा उपयोग सुद्धा संसाधनांमध्ये येतो. ठीक आहे. तर कशा पद्धतीने त्यांचं वाटप केलं जातं, त्यांचं एकत्रीकरण कशा पद्धतीने केलं जातं, कोणकोणते संसाधनं, त्यांचे स्वरूप काय आहे, याचा सर्व अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. ते एकत्रीकरण केल्यानंतर त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आर्थिक विकास होत असताना बाबा माणूस दिवसेंदिवस प्रगती होत आहे, तर ती वाढ अर्थव्यवस्थेमध्ये होणारी वाढ कशा पद्धतीची आहे, ती फायदेशीर आहे की बाबा ती नुकसानदायक आहे भविष्यासाठी. ठीक आहे. तर याचाही आपल्याला इथे अवलंबून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे. ठीक आहे. अर्थव्यवस्था वाढत असताना बाबा तुमचा विकास होत असताना त्याच्याशी संबंधित त्याचा रोजगार आपल्याला उपलब्ध होतोय का. ठीक आहे. आत्ताच्या काळामध्ये बोललं जातं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बाबा येणाऱ्या काळामध्ये ह्या रोजगाराशी संबंधित खूप मोठा प्रभाव असणार आहे रोजगारांवर. कारण की आता समजा एक काळ होता जिथे तुम्हाला
मनुष्यबळाची खूप जास्त गरज होती. त्याच्यानंतर यांत्रिकीकरण झालं. यांत्रिकीकरण झाल्यामुळे मनुष्याची जी काही कमतरता, मनुष्याची जी आवश्यकता होती ती मनुष्यावर असणारं अवलंबित्व कमी झालं. त्याच्यानंतर आला तुमचा संगणकाचा काळ. संगणकामुळे अजून कार्य सोपी झाली. त्याच्यानंतर ऑटोमायझेशन, ह्या प्रोसेसमध्ये माणूस गेला. ठीक आहे. त्याच्यामुळे मानवाविरहित एक व्यवस्था चालवण्यात यश मिळालं माणसाला. ठीक आहे. त्याच्यामुळे कमी माणसांची गरज लागते. एक काम करायला पूर्वी 10 लोक लागत होते, आता ते काम करण्यासाठी बाबा 3 लोकांची आवश्यकता होती. ठीक आहे. तुमचा विकास झाला, परंतु काय आला, जे बाकीचे 7 लोक होते, 10 पैकी 7 लोक काय आले, बेरोजगार झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने आता येणारी जी पुढची पिढी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे आता तुम्हाला कम्प्युटरचा पण ऍडव्हान्स व्हर्जन. ठीक आहे. कम्प्युटर संपूर्ण मानवाने कमांड दिल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने स्वतःचा बुद्धी वापरून काम करू शकतो. ठीक आहे. मानवाला बदलून ठेवण्याची क्षमता ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठीक आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आलेली आहे. त्याचा बाबा तुमच्या रोजगाराशी काय संबंध असेल? समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपल्याला चांगल्या पद्धतीच्या मानवाच्या उपयोगासाठी त्याचं कार्य करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल करावे लागतील, लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कशा पद्धतीने वापर करू शकतो, हे सर्व मुद्दे असतील. ते काय असतील, त्याचं जी काही पॉलिसी असेल त्याच्यासाठी सरकारी पातळीवर काय उपाययोजना केल्या जातील, कशा पद्धतीने त्याचा फायदा आणि तोटा याचा सर्व विचार करून आपल्याला इथे विकास करताना तुमच्या रोजगाराचाही तुम्हाला विचार करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे. ठीक आहे. आता तुमची जी अर्थव्यवस्था असेल, म्हणजे बाबा देशाची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने वाढत आहे, पण ते वाढ होताना बाबा एका ठराविक समजा लोकांना त्याचा फायदा पोहोचत असेल, ठराविक लोकांच्या हातातच पैसे जात असतील, ठराविक लोकांनाच रोजगार उपलब्ध होत असेल, तर त्यांचं जे काही जीवनमान आहे ते उंचावलं जाणार आहे. परंतु त्याच वेळेस उरलेल्या लोकांच्या जीवनमानावरती परिणाम होणार आहे. तर अशा पद्धतीचं जर होत असेल तर त्याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तर तुमची जी काही वाढ असेल, तुमची जी वाढ होणार आहे किंवा अर्थव्यवस्थेची जी वाढ होणार आहे ती सर्वसमावेशक आहे की नाही, याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना योग्य स्थान, त्यांना त्यांचा वाटा मिळतोय की नाही, हेही पाहणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला नुसती वाढ होताना एकाच बाजूची वाढ नाही, सर्व घटकांची वाढ होते की नाही याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भाने कशा पद्धतीने उपाययोजना केली जाते याचाही आपल्याला अभ्यास ह्या प्रोसेसमध्ये करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे सरकारी अर्थसंकल्प. ठीक आहे. आता अर्थव्यवस्था अभ्यास करत असताना आपण जेव्हा सरकारी पातळीवर त्याचा विचार करतो, ठीक आहे, जसं आपल्याला 4 लोकांच्या कुटुंबामध्ये समजा 2 लोक जर कमावते असतील, त्यांना येणारा जो पगार असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं, त्याचा विनियोग कशा पद्धतीने करायचा, याचा एक ताळेबंद आपल्या कौटुंबिक पातळीवर ठरलेला असतो. आपले कुटुंबातले जे 2 कमवणारे व्यक्ती असतील किंवा कुणीही कमवणारे व्यक्ती असतील तर त्याचा तो खर्च आणि येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचा एक ताळेबंद ठरवला जातो. तसंच तो सरकारी पातळीवर करताना अर्थसंकल्पाद्वारे केला जातो. ठीक आहे. तर अर्थसंकल्प मांडताना म्हणजे काय, की बाबा ह्या वर्षाचं जे काय असेल, ह्या वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने उत्पन्न कमवणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने तो खर्च होणार आहे, आपल्या कोणकोणत्या गोष्टींवर तो खर्च होणार आहे, आपल्या समाजातल्या कोणकोणत्या घटकांवर तो खर्च होणार आहे. ठीक आहे. तो खर्च होताना कशा पद्धतीने करायचा आहे, तो सर्वसमावेशक कशा पद्धतीने करायचा आहे, याचा सर्व जो अभ्यास आहे तो अर्थसंकल्पामध्ये केला जातो. ठीक आहे. अर्थसंकल्प मांडताना त्याच्या कोणत्या कोणत्या प्रक्रिया असतील, कशा पद्धतीने तो अर्थसंकल्प मांडला जातो, संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडताना कोण मांडतं, कशा पद्धतीने मांडतो, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, कशा पद्धतीने तो मांडला जातो, कशा पद्धतीने तो त्याचा ठराव पास केला जातो, तो पास केल्यानंतर बाबा कशा पद्धतीने त्याचा विनियोग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात, विचार केले जातात. ठीक आहे. याचा सर्व अभ्यास आपल्याला सरकारी अर्थसंकल्पामध्ये करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम. ठीक आहे. त्याच्यानंतर औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावरील त्याचे परिणाम. आता उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम. ठीक आहे. आता आपल्याला जेव्हा आपण उदारीकरण हा शब्द ऐकतो, उदारीकरण म्हणजे काय, लिबरलायझेशन. ठीक आहे. आपली जी अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्थेचे बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यापैकी बाबा भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था असेल, मिश्र अर्थव्यवस्था असेल. ठीक आहे. तर आपली जी अर्थव्यवस्था होती भारताच्या बाबतीत जर विचार करायचा म्हणलं तर सुरुवातीला आपली जी अर्थव्यवस्था होती ती आपण समाजवादी पद्धतीची घेतलेली होती, समाजवादी पद्धतीची होती. त्याच्यानंतर कालपरत्वे आपल्याला आपण जी आपली अर्थव्यवस्था आहे ती बंद स्वरूपाची म्हणजे काय, त्याच्यावर सरकारचं नियंत्रण होतं. सरकार ठरवायचं की कशा पद्धतीने इथे उद्योगधंदे तयार केले पाहिजेत. त्याच्यानंतर तो संपूर्ण समाजाचा विचार करून सरकार पूर्ण निर्णय घेत होतं. परंतु कालपरत्वे त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या
स्वतःच्या अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये बदल करून आणावा लागला. त्याच्यामध्ये लिबरलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, खाजगीकरण, ठीक आहे, खा जा, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या तत्वाचा अवलंब करावा लागला. तर तो कशा पद्धतीने करावा लागला, त्याचा काय परिणाम आहे, त्याच्या आपल्या अर्थव्यवस्थेला किती फायदे झाले, अर्थव्यवस्थेला म्हणजे पूर्ण आपल्या इथल्या जे काही लोक असतील, ठीक आहे, आपल्या लोकांना त्याचा फायदा आला की नाही, आपल्या इथल्या भांडवलदारांना त्याचा फायदा आला की नाही, आपल्या इथल्या सरकारला त्याचा फायदा आला की नाही, आपल्या इथल्या पर्यावरणाला त्याचा काही फायदा झाला की नाही, किंवा झाला नसेल तर तो कशा पद्धतीत झाला, याचा सर्व जो अभ्यास आहे तो आपल्याला अर्थव्यवस्थेचा परिणाम, उदारीकरणाचे परिणाम, ठीक आहे, आपण आपली अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला काय झाले, आपल्या इथे क्षमता कमी झाली की जास्त आली, किंवा जो श्रीमंत गरीब जो भेद आहे तो कमी झाला की जास्त आला, याचा पूर्ण विचार आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आहे औद्योगिक धोरणातील बदल. ठीक आहे, आता औद्योगिक धोरणं आहेत. आता उद्योगांची जेव्हा आपण विचार केला जातो, ठीक आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना आपल्याला उद्योगधंद्यांचाही विचार करावा लागतो. ते उद्योगधंदे ठरवताना सुरुवातीला जेव्हा अर्थव्यवस्थेचा जेव्हा अभ्यास करतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये उद्योगधंद्याचा अभ्यास करावा लागतो. उद्योगधंद्यांना पहिला परवाना पद्धत होती, कोणते उद्योग करायचे की नाही, उद्योग करायचे किंवा उद्योग सुरुवातीला सरकारच उद्योग स्थापन करत होतं. त्याच्यामध्ये जे काही प्रायव्हेट असतील, ठीक आहे, वैयक्तिक लोक असतील, त्यांना त्याच्यामध्ये स्थान नव्हतं, असेल तरी खूप नगण्य होतं. तर त्याच्या पद्धती त्याच्यामध्ये जे काही उदारीकरणाचा जो दौर आला, ठीक आहे, उदारीकरण जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये आपण उदारतावाद आणला, त्याच्यानंतर आपल्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा आपल्याला बदल करावा लागला. ठीक आहे, औद्योगिक धोरण कशा पद्धतीने पाहिजे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल करण्यात आले, वेळोवेळी कशा पद्धतीने उद्योगधंदे उभारायचे, याच्यामध्ये सरकारने सुद्धा काही बदल केलेले होते. तर ते कशा पद्धतीनेच केले, ठीक आहे, आणि ते करत असताना जेव्हा औद्योगिक धोरणामध्ये बदल केले, त्याचा अर्थव्यवस्था पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, किंवा चांगला परिणाम किंवा वाईट परिणाम, त्याचा परिणाम कशा पद्धतीने झालेला आहे, याचाही अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जेव्हा आपण अर्थव्यवस्था चालते, अर्थव्यवस्था चालवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पायाभूत सुविधांमध्ये तुमचे रस्ते येतील, तुमचे मार्ग येतील, तुमचे बंदरं येतील, तुमचे विमानतळ असतील. ठीक आहे, तर हे तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांमध्ये येत असतं. ठीक आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांचा सर्वात मोठा वाटा राहतो. तुमच्या पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर तुमचे उद्योगधंदे यांची जी काही साखळी आहे, ठीक आहे, समजा तुम्हाला तुमचं एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, ठीक आहे, किंवा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला उद्योगधंदा चालवण्यासाठी, ठीक आहे, कशाची आवश्यकता आहे, त्यांना रॉ मटेरियल, ठीक आहे, म्हणजे कच्च्या मालाची पण आवश्यकता आहे. त्याच्यानंतर तो कच्चा माल समजा त्यांना कुठून दूरवरून आणायचा असेल, तो आणण्यासाठी त्यांना रस्ते चांगले असणे आवश्यक आहे, किंवा त्या ठिकाणावरून तुमच्या बाबा कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीची आहे, रेल्वे मार्गाने आहे की रस्ते मार्गाने आहे, जलमार्गाने आहे, ती कशा पद्धतीची आहे. रस्ते चांगले असतील तर लवकर येईल, त्याच्यानंतर तिथे समजा रेल्वे मार्ग असतील तर अजून लवकर येईल. त्याच्यामध्ये लागणारा वेळ, त्याच्यामध्ये लागणारा पैसा कमी लागणार आहे. त्याच्यानंतर जे उत्पादन बनवलेलं आहे कच्च्या मालापासून, ते विकण्यासाठी मार्केट प्लेस कशा पद्धतीचे आहेत, ठीक आहे, तिथे जाण्यासाठी त्यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण बनवलेले प्रोडक्ट समजा परदेशात पाठवायचं असेल, तर तुम्हाला जिथे कंपनी असतील, जिथे तुमचे कारखाने असतील, ठीक आहे, तिथून तुम्हाला समजा बंदरांमध्ये पोहोचवायचं असेल, तर तिथे बंदरं तुमच्या इथे अवेलेबल आहेत का चांगल्या पद्धतीची. नैसर्गिक, आता बंदरांचे पण प्रकार आहेत, नैसर्गिक बंदरं आहे, मानवनिर्मित बंदरं. ठीक आहे, नैसर्गिक असतील तरी तिथे तुम्हाला डेव्हलपमेंट करता आली पाहिजे व्यवस्थित. तिथून तुमचा माल परदेशी पाठवायचा असेल तर ती सुविधा उभारणी करणं, हे सर्व तुमच्या पायाभूत सुविधामध्ये येत असतं. त्याच्यानंतर तुम्हाला ऊर्जा क्षेत्र, ठीक आहे, आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेचा जर पाया म्हटलं तर तुमचं ऊर्जा क्षेत्र. ठीक आहे, तुमची अर्थव्यवस्था चालते ही ऊर्जा क्षेत्रावर. तुमचं ऊर्जा क्षेत्र कशा पद्धतीने, ऊर्जा क्षेत्र म्हणजे काय, तर बाबा आता तुम्हाला मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं आहे, मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही वाहनांचा वापर करता. ठीक आहे, वाहन चालवण्यासाठी तुम्हाला काय लागतं, पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. ठीक आहे, सीएनजी लागत असेल, एलपीजी लागत असेल. ठीक आहे, तर ती ऊर्जाची क्षेत्र जी आहे ती तुमच्याकडे व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप आहेत का. ठीक आहे, तुमच्याकडे ऑइल रिफायनरीज आहेत का. तुम्ही समजा आता भारतासारखा देश हा त्याच्या जे काही कच्चं तेल असेल ते बाहेरच्या देशांकडून घेतो, पण ते आणल्यानंतर आपण काय करतो, स्वतःच्या देशामध्ये त्याचं चांगल्या पद्धतीने रिफायनिंग करत असतो. त्या कच्च्या तेलापासून आपण त्याचे प्रॉडक्ट, पेट्रोल असेल, त्याच्यानंतर रॉकेल असेल, त्याच्यानंतर डिझेल असेल, हे तयार करत असतो. ठीक आहे, तर त्यांची जी येण्याची जी काही सायकल आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप आहे का. त्याच्यानंतर बाबा आपल्या इथे तुमच्या लाईट्स असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप असणं गरजेचं आहे. ते पण तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्येच मोडतं. ठीक आहे, तेथे तुमची इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी जी काही कॅपॅसिटी असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बाबा
पाण्यापासून औष्णिक ऊर्जा असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप करताय, वाऱ्यांपासून जर पवनचक्कींद्वारे करत असेल त्याची स्थापत्य क्षमता वगैरे डेव्हलप करणं. त्याच्यानंतर सौर ऊर्जेपासून तुम्ही जर तुमची ऊर्जा कशा पद्धतीने बनवताय. आता भारतासारख्या देशामध्ये सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने देत असतो. त्याच्यासाठी आपण बाबा सोलर मिशन सुद्धा आणलेलं आहे. कारण की ते सोलर आपल्याला सूर्य ऊर्जा फ्रीमध्ये असते. त्याच्यापासून आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून आपण आपल्या इथे ऊर्जा निरंतर देऊ शकतो. समजा याच्यामध्ये खंड पडला तर तुमच्या पूर्ण अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचा ऊर्जा हे क्षेत्र कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं हेही आपलं काम आहे आणि याचा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा वाटा असतो. ठीक आहे. तसंच तुमचे बंदर झाले, रस्ते झाले, विमानतळ झाले. तुमचे विमानतळ कशा पद्धतीने डेव्हलप आहेत की नाही. ठीक आहे. डोमेस्टिक, आता विमानतळाचे पण 2 प्रकार असतात. माणसांची वाहतूक करण्यासाठी सुद्धा असतात आणि तुमचं जे काही गुड्स असतील, ठीक आहे, बनवलेले पदार्थ असतील किंवा तुमचं बनवलेले उत्पाद असतील, ते समजा परदेशात न्यायचं असेल, देशांतर्गत न्यायचं असेल, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशा 2 पद्धतीचे विमानतळांचे प्रकार येतात. ते कशा पद्धतीने तुमचं डेव्हलप आहेत की नाही, किती आहेत, किती ऑपरेशनल आहेत, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याची व्यवस्थित विकास केलेला आहे. ठीक आहे. हे सर्वांचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर रेल्वे हा तुमच्या अर्थव्यवस्थेचा काय मानला जातो, कारण की याच्याद्वारे तुमच्या भारतासारख्या देशामध्ये रेल्वेचं जाळं जे आहे, तुमचा जो महत्वाचा भाग आहे तो माणसांचं वाहन आणि त्याच्यानंतर दुसरं काय आहे, तुमच्या उत्पादन, जे काही उत्पादन देशांतर्गत बनवलं जातं त्याचं वहन करण्याचं काम हे मुख्य रेल्वे करत असते. आता जर एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर बाबा समजा एखादा पोलाद कारखाना असेल, त्या पोलाद कारखान्यामध्ये स्टील बनवलं, ते स्टील बनवल्यानंतर ते समजा एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये न्यायचं असेल, तर बाबा तुमच्या त्यासाठी एवढं जड अवजड नेण्यासाठी तुम्हाला परवडणार आहे का? तुम्ही दरवेळेस तुमच्या वाहनांवर अवलंबून राहू शकत नाही. तर तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीचा रेल्वे मार्ग उपलब्ध असेल तर तुम्ही कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये हा जो तयार झालेला कच्चा माल आहे हा वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या रेल्वे मार्गांची गरज असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नुसतेच तुमचे रेल्वे मार्ग नुसते वाहतुकीसाठीच आहेत का? त्याच्यानंतर मानवी वाहतुकीसाठी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रेल्वे मार्ग तयार करणं गरजेचं आहे. तर ह्या सर्वांचा विचार तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे गुंतवणूक मॉडेल्स. ठीक आहे. गुंतवणूक मॉडेल्स. आता गुंतवणूक मॉडेल्स म्हणजे काय? ठीक आहे. आपण अर्थव्यवस्थेमध्ये रन करताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात कशा सरकार विचार करतं की कोणकोणत्या क्षेत्रात कशा पद्धतीने गुंतवणूक करायची आहे. त्याच्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नावाचा एक प्रकार असतो, परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणूक सुद्धा घेताना त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स सरकारचे असतात की बाबा परकीय जर भांडवल आपण घेत असो आपल्या देशामध्ये तर ते कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांना गुंतवणूक करायची आहे याचे काही मापदंड सरकारने ठरवून दिलेले असतात आणि त्याप्रमाणे परकीय गुंतवणूक होत असते. आता गुंतवणुकीचे पण भरपूर सारे प्रकार आहेत. त्याच्यानंतर सरकारी गुंतवणूक करते. सरकार काही जे क्षेत्र असतील, प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे हे सरकार त्यांच्या पातळीवर ठरवत असतं. तर त्याचे काही काही मॉडेल्स आहेत, कोणकोणते देशांतर्गत गुंतवणूक कशी आहे, ठीक आहे, राज्यांतर्गत गुंतवणूक कशी आहे, याचा आपल्याला अभ्यास व्यवस्थित ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे किंवा शेती. ठीक आहे. अर्थव्यवस्थेचा सर्वात बेसिक जर पाया पाहिला गेला तर तुमचा शेती हा आहे. ठीक आहे. आता देशाच्या विविध भागामध्ये प्रमुख पिकांच्या पद्धती. आता शेतीचा अभ्यास करताना तुमच्या देशामध्ये विविध भागामध्ये कोणकोणत्या पद्धतीची पिकं घेतली जातात, ठीक आहे, त्यांचाही व्यवस्थित अभ्यास करणे आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. पिकांच्या पद्धती, त्याच्यानंतर विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली. हे पीक तयार करताना तुम्ही त्या पिकांना कशा पद्धतीचं सिंचन उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे. कूपनलिकेद्वारे देत आहे, तुमच्या इथे तलावांची संख्या आहे, तुम्ही नदीद्वारे देत आहे, कशा पद्धतीने देत आहात, तर ती सिंचन प्रणाली याचाही विचार करणं आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेती उत्पादनांची साठवणूक. ठीक आहे. आता जो आपण शेतमाल तयार झालेला आहे त्यांची साठवणूक कशा पद्धतीने करतोय, त्यांची साठवणूक क्षमता आपल्याकडे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे का, तर याचाही विचार करणं इथे गरजेचं आहे. त्याच्यानंतर वाहतूक आणि विपणन आणि ठीक आहे. आता जो शेतमाल आहे त्याची जरी साठवणूक केली, ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा त्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे की बाबा वाहतूक कशा पद्धतीने केली जाते. शेतकऱ्याने समजा एखादं क्रॉप घेतलं, ठीक आहे, शेतमाल तयार केला, तो मार्केटपर्यंत नेण्यासाठी त्याच्याकडे कोणकोणत्या वाहनाच्या सुविधा, कशा पद्धतीने तो त्याचं वाहन करू शकतो. त्याच्यानंतर बाबा त्याचं विपणन, मार्केटिंग तो कशा पद्धतीने करू शकतो, तो माल बाजारात विकण्यासाठी त्याच्याकडे कोणत्या पद्धतीच्या सुविधा असतील. आपल्याकडे बाबा मंडई सिस्टीम असते. ठीक आहे. शेतकरी शेतमाल आपल्या एपीएमसी असतात तिथे जाऊन विकत असतो, तर ते तुमच्याकडे कशा पद्धतीने डेव्हलप आहे ते पण तुमच्या पायाभूत सुविधेअंतर्गत येतच असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर
आता हा जो शेतमाल आहे तो विकण्यासंदर्भात कशा पद्धतीने विकायचा, त्याच्यावर सरकारचं काय काय बंधनं आहेत, काय काय त्याच्यामधले रेग्युलेशन्स आहेत, याचाही आपल्याला अभ्यास करायचे आहेत. आता हे सर्व करत असताना तो शेतमाल तयार करण्यापासून त्याचं स्टोरेज करण्यापर्यंत, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची वाहतूक करून त्याचं विपणन करण्यापर्यंत बाबा त्या शेतकऱ्याला काय काय अडचणी असतील, सरकारी पातळीवर त्याला काय काय अडचणी येऊ शकतात, ठीक आहे, वैयक्तिक पातळीवर कशा पद्धतीने त्याला अडचणी येऊ शकतात, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता ह्या अडचणी सोडवण्यासाठी, ठीक आहे, शेतकऱ्यांना मदतीसाठी काही इंटरनेटचा किंवा टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर करता येतो, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता जे आपले शेतकरी आहेत, ठीक आहे, यांना विशिष्ट प्रकारची अनुदानं सरकारतर्फे दिली जातात. कधी कधी ते अनुदानं, आता समजा शेतकऱ्यांना शेतीमध्ये टाकण्यासाठी खतं टाकावी लागतात, बरोबर की नाही, त्या खतांची ज्या काही किमती असतील त्या शेतकऱ्यांना परवडतीलच असं नाही, तर त्याच्या किमतीवर काय केलं जातं, कधी कधी सरकार अनुदान म्हणून जाहीर करत असतं. तर ते कशा पद्धतीने केलं जातं, डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट असेल, कशा पद्धतीने त्याची जी कॉस्ट असेल, ठीक आहे, किंमत असेल, ती शेतकऱ्याला परवडेल ह्या भावामध्ये विकताना सरकार काय करत असतं, अनुदानं देत असतं. ती अनुदानं कोणकोणत्या पद्धतीची आहेत, कशा पद्धतीने त्याचा फायदा आहे, तोटा आहे, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आधारभूत किमती, ठीक आहे. आता काही जे शेती शेतकरी आहेत, ठीक आहे, आता समजा पंजाब झालं, हरियाणा सारखे तिकडच्या शेतकऱ्यांचं मुख्य जे पीक पिकवलं जातं ते म्हणजे बाबा ऊस असेल, त्याच्यानंतर तुमचा गहू असेल, ठीक आहे. आता हे गहू पिकवल्यानंतर एवढा मोठा गहू डायरेक्ट मार्केटमध्ये विकला जातो का, नाही, तर काय करतं सरकार, हा गहू विकत घेत असतं, ठीक आहे. ते विकत घेताना एक ठराविक किंमत सरकार ठरवून देतं, त्या किमतीच्या वर किंवा त्या किमतीला त्या धान्याची खरेदी केली जाते, त्याला काय बोलतात, आधारभूत किंमत, ठीक आहे. आता मध्यंतरी दिल्लीमध्ये जे किसान आंदोलन चालू होतं ते ह्या आधारभूत किमतीशी संदर्भित चालू होतं, ठीक आहे. तर सरकार ह्या आधारभूत किमती बऱ्याचशा पिकांच्या बाबतीत, काही तेलबिया असतील, काही अन्नधान्याच्या पिकं असतील, हे जाहीर करत असतं दरवर्षी, ठीक आहे. तर त्याच्या संदर्भित कशा पद्धतीने कायदे केले जातात, ते त्यांचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो, त्याच्यानंतर त्याचा जो काही फायदा असेल तो बाबा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला होतो, त्याचाही आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता हे अन्नधान्याचे काही सरकार शेतकऱ्यांकडून गोळा करतं आणि त्याच्यानंतर ते साठवलं जातं, ठीक आहे. आता हे जे धान्य आहे, हे गोरगरीब जनतेला, देशातील गोरगरीब जनतेला वाटप केलं जातं, हे सरकारतर्फे केलं जातं. कारण की सरकार एक वेलफेअर स्टेट आहे, ठीक आहे. त्या सरकारला देशामध्ये राहणाऱ्या लोकांची काळजी करणं त्यांचं काम आहे, त्यांच्यासाठी वेलफेअर स्कीम राबवणं त्यांच्यासाठी काम आहे, ठीक आहे. तर त्याच्या अंतर्गत आपलं सरकार काय असतं, अन्नधान्य वाटप कमी याच्यामध्ये करत असतं, ठीक आहे. अन्नधान्य सुरक्षा ह्या कायद्याअंतर्गत ते केलं जातं. आता हे अन्नधान्याचं वाटप करताना सार्वजनिक वितरण व्यवस्था, पीडीएस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ठीक आहे, पीडीएस, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहत असतो की समजा आपण ग्रामीण भागात राहत असू, ठीक आहे, तर काय होतं, आपल्याला एक ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतीमध्ये एक बाजूला कार्यालय असतात, तिथे काय केलं असतं, एक स्वस्त धान्य राशन दुकान असतं, स्वस्त धान्य दुकान, बरोबर की नाही. त्या स्वस्त धान्य दुकानामार्फत काय करत असतं सरकार, आपल्याला किंवा जनतेला काय करत असतं, स्वस्त अल्प दरामध्ये धान्य वितरित करत असतं. तर ह्या सिस्टमला काय बोलतात, सार्वजनिक वितरण व्यवस्था, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ती कशा पद्धतीने राबवली जाते, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या चेंजेस, त्याचा लाभ जनतेला कशा पद्धतीने होतो, ठीक आहे, ही वितरण व्यवस्थेचाही व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर असतात बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षेचे प्रश्न. आता बफर स्टॉक म्हणजे काय, बफर स्टॉक म्हणजे बाबा काही गोष्टींचा विचार करून सरकार जास्तीचा जो साठा आहे तो करून ठेवत असतो, ठीक आहे, त्याला बोलतात बफर स्टॉक, ठीक आहे. आपल्याला समजा पूर्ण देशा पातळीवर समजा बाबा एक एक्झाम्पल म्हणून 100 मेट्रिक टन एवढा गहू लागत असेल, 100 मेट्रिक टन, ठीक आहे, ठीक आहे, एवढी आपल्याला गरज आहे. तर परंतु त्याच्यापेक्षा समजा जास्त जरी आपण ठेवला, उत्पादित होताना समजा जास्त पद्धतीने समजा ही गरज भागवल्यानंतर, परंतु कदाचित कधी कधी काय होईल की बाबा समजा तुमच्याकडे दुष्काळ आला, त्याच्यानंतर काय आलं, समजा दुष्काळ आल्यानंतर बाबा तुमच्याकडे अन्नधान्य कमी उत्पादित झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर काय होऊ शकतो, त्याची टंचाई निर्माण होऊ शकते. ती टंचाई निर्माण होऊ नये म्हणून काय करत असतं गव्हर्नमेंट, आगाऊ त्याच्यामध्ये स्वतःचं जे काही अन्नधान्य असेल याचा स्टॉक करून ठेवत असतं, त्याला बोलतात बफर स्टॉक, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो वितरण सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पूर्ण आपल्या देशातील जनतेला वितरित केला जातो. तो बफर स्टॉक कशा पद्धतीने केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा घडून येण्यासाठी हा स्टॉक केला जातो, जेणेकरून बाबा अन्नाचा तुटवडा होऊ नये. तर अशा पद्धतीने आपल्याला अन्न सुरक्षा घडून आणण्यासाठी आपल्याला बफर स्टॉक करणं
आवश्यक आहे. कधी जर भविष्यामध्ये काही अडचण आली, ठीक आहे, पर्यावरणीय काही समजा अडचणी आल्या, त्याच्यानंतर अन्नचा तुटवडा देशामध्ये घडून येऊ नये, त्याच्यासाठी आपण हा बफर स्टॉक करत असतो, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी अन्न सुरक्षा कायदा सुद्धा केलेला आहे, ठीक आहे. त्याच्या अंतर्गत सरकार जे आहे ते कार्य करत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञान मोहीम, ठीक आहे. आता जे आपलं शेती आहे, ठीक आहे, त्या शेती संदर्भात नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान, त्याच्यातले जे बियाणं असतील, त्या बियाणांमध्ये उत्तम प्रतीचे बियाणं असतील, ती डेव्हलप करणे, त्याच्यानंतर शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून येऊन शेतीची उत्पादकता वाढवणे, त्याच्यानंतर याच्यावर कार्य करण्यासाठी काही संस्था कार्य करतात. त्याच्यानंतर सरकार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सरकार भूमिका बजावतो याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यानंतर शेती झाल्यानंतर पशुपालनाचे अर्थशास्त्र, ठीक आहे. आता जे शेतकरी लोक असतील किंवा बऱ्याचशा गावाच्या याच्यामध्ये काय केलं तर पशु सुद्धा पाळले जातात, ठीक आहे. गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, त्याच्यानंतर कोंबडी असेल, हे जे लाईव्हस्टॉक आहे यांच्यापासूनही उत्पन्न मिळवलं जाऊ शकतं आणि त्याच्यावर सुद्धा अर्थव्यवस्था, त्याची सुद्धा एक अर्थव्यवस्था असते. तर त्या पशुपालनाचा व्यवस्थित आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय रोल आहे, त्याच्यापासून कशा पद्धतीने उद्योगधंदे उभे राहू शकतात, त्या उद्योगधंद्याद्वारे कशा पद्धतीने रोजगार तयार होऊ शकतो आणि तो रोजगार तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने आपला अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने बळकटी घेऊ शकते, ठीक आहे. याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, ठीक आहे. जे अन्न आपण तयार करतो, ठीक आहे. आता हे रॉ पद्धतीचं असतं, त्याला प्रोसेस केल्यानंतर त्याच्यापासून जे फिनिश गुड तयार होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं होणार आहे, अन्न हे काही दिवसांनी नाशवंत पदार्थ आहे. पिकं ही काही नाशवंत आहेत. सर्व पिकं जी आहेत ती जास्त दिवस टिकत नाही. काही पिकं जी आहेत ती लवकर खराब होतात, ठीक आहे. पण आपल्याला समजा आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे, 140 कोटी आपण म्हणतो. तर या सर्वांना अन्नधान्य पुरवण्यासाठी काय करावं लागतं, की सर्व काही जे अन्नधान्य आहेत यांच्यामध्ये प्रोसेसिंग करावं लागतं, ठीक आहे. प्रोसेस किंवा प्रक्रिया करून त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू एडिशन करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून विविध व्यंजनं बनवू शकतो. ती व्यंजनं जी बनवली असतील ती आपण बाहेरच्या देशांमध्ये जाऊन विकू शकतो. आता हे करण्यासाठी भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत ते ठिकठिकाणी आपण उभारू शकतो. उदाहरण घ्यायचं म्हटलं, की बाबा नागपूरमध्ये संत्री चांगल्या पद्धतीने आहेत. नागपूर ऑरेंजेस हे खूप फेमस आहेत. आता हे नागपूर ऑरेंजेस, ठीक आहे, यांना समजा बाहेरच्या देशामध्ये मागणी असेल, ठीक आहे. परदेशात समजा आपल्याला अमेरिकेत पाठवायचे असतील, तर ठीक आहे. त्याच्यासाठी त्या फळांवर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण की ते नागपूर ऑरेंजेस, ठीक आहे, ते समजा आपण एक ठराविक काळामध्ये त्याचं उत्पादन होतं. ते उत्पादन केल्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित प्रोसेस करायचं आहे, ठीक आहे. ते आता काढल्यानंतर ते नैसर्गिक फळ आहे. त्याला एक नैसर्गिक मर्यादा आहे. त्या मर्यादेनंतर ते फळ जे आहे ते खराब व्हायला चालू होणार आहे. त्याच्या चवीमध्ये म्हणा, त्याच्या रंगामध्ये म्हणा बदल व्हायला सुरुवात होणार आणि कालांतराने त्याची खराबी होणार आहे. परंतु आता इथून समजा आपल्याला अमेरिकेला ते फळ पाठवायचं आहे. त्याला समजा बाबा महिन्याभराचा कालावधी असेल. पण एवढा दिवस आपलं फळ टिकणार आहे का? ते फळ टिकवण्यासाठी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करावी लागणार आहे. समजा त्या फळातून आपल्याला ज्यूस तयार करायचा असेल, पल्प तयार करायचा असेल, जॅम तयार करायचं, हे त्याचे बाय प्रॉडक्ट झाले. हे तयार करत असताना त्याच्या संदर्भित असणारी जे काही तंत्रज्ञान आहे ते विकसित करणं, त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित उद्योगधंदे उभारित करणं, हे सुद्धा आपलं काम राहतं आणि ते कशा पद्धतीने त्याची ग्रोथ आहे ती घडून आणली जाते. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर व्याप्ती आणि महत्व, ठीक आहे. आता जी अन्न प्रक्रिया आपण केलेली आहे त्याची व्याप्ती आजच्या घडीला खूप महत्व आहे. प्रोसेस फूड इंडस्ट्री ही खूप फूड इंडस्ट्री हे आपण पाहिलं गेलं की खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे. कोरोनाचा कालावधी झाल्यानंतर अन्न प्रक्रिया ह्या जो घटक आहे किंवा अन्न प्रक्रिया जी काही इंडस्ट्री आहे ती कोरोना कालावधीनंतर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे किंवा त्याची मागणी वाढलेली आहे. आता काही जे देश आहेत त्यांच्यामध्ये वातावरण पोषक नाही आहे. तिथे अन्न तयार होत नाही चांगल्या पद्धतीने. समजा आपण आखाती देश घेतले किंवा गल्फ कंट्रीज घेतले, ठीक आहे, दुबई झाले, त्याच्यानंतर तुमचा अरेबिया वगैरे असे जे देश घेतले, यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये अन्न जास्त पद्धतीने पिकत नाही. परंतु तिथल्या लोकसंख्येला चांगल्या पद्धतीचं अन्न प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना आयात करावं लागतं. तर तशा पद्धतीचं जे काही व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं, ठीक आहे, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. आणि ही जी पुरवठ्याची साखळी आहे ती कशा पद्धतीने मेंटेन करायची आहे, ठीक आहे, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तो समजा नागपूर ऑरेंजेस आपण उदाहरण घेतलं, ते नागपूर ऑरेंजेस आपल्याला डायरेक्ट पाठवायचे असतील तर ते आपण चालत घेऊन जाणार आहोत का नाही, आपल्याला एकतर ते जलमार्गाने किंवा आपल्याला विमान मार्गाने पाठवावे लागणार आहेत. तर त्याची जी पुरवठा साखळी ती पद्धत चांगल्या पद्धतीने मेंटेन करणं गरजेचं आहे. आता जवळ असेल तर आपण आता समजा त्याचा 40 दिवसाची त्याची लाईफ सायकल असेल तर 40 दिवसांनी आपण समजा पाण्यामार्फत म्हणजे जहाजामार्फत जर ते पाठवत असेल तर त्याला समजा 40 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर जहाज मार्ग आपल्याला परवडणार नाही. त्याच्यानंतर आपण विमानाचा विचार करणार, तर विमानाचा विचार करत असताना त्याला
विमान तर तिथे उपलब्ध आहे की नाही, तर ते सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा सर्व भाग पुरवठा साखळीमध्ये येत असतो. ठीक आहे. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर भारतातील जमीन सुधारणा. ठीक आहे. भारतातील जमीन सुधारणा. ठीक आहे. आता भारतातल्या ज्या जमिनी होत्या, आता भारत हा पारतंत्र्यात होता, इंग्रजांच्या ताब्यामध्ये होता. इंग्रजांच्या ताब्यामधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर ही काही ज्या जमिनी होत्या त्या सर्व लोकांना उपलब्ध होत्या का? नाही. तर त्याच्यामध्ये त्या जमिनीचे काही हक्क होते ते ठराविक वर्गाकडेच मर्यादित होते. त्याच्यानंतर बाबा ते जमिनीचं वाटप हे सर्वसामान्यांना कशा पद्धतीने केलं गेलं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या सुधारणा करून आणल्या गेल्या, याचा सर्व आपल्याला अभ्यास इन डिटेल आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विकास आणि त्याचे दैनंदिन जीवनात होणारे परिणाम. बरोबर. आता तंत्रज्ञानाचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतच असतो. आता तंत्रज्ञान हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा चांगलाही वापर होतो आणि वाईटही वापर होत असतो. पण आपल्याला कसा त्याचा चांगला आणि वाईट दोन्ही पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं गेलं सोशल मीडिया हा चांगला आहे की वाईट, तसं पाहायला गेलं तर हा चांगले तंत्रज्ञान आहे. पण याचा काही लोक ठरवून वाईट वापर केला जातो. ठीक आहे. समाजामध्ये काही द्वेष पसरवण्यासाठी किंवा अपप्रचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. पण हे तंत्रज्ञान जे आहे हे कोणाच्या हातात आहे? ठीक आहे. कोणतं डोकं त्याला वापरते, ते वापरण्यामागचं डोकं कोणतं आहे याच्यावर अवलंबून असतो ते चांगलं की वाईट. ठीक आहे. तंत्रज्ञान हे बायस नाहीये. ठीक आहे. ते जे जसं आहे तसं तुमच्या समोर येतं. तुम्हाला कसं पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करता याचा तुमच्यावर अवलंबून असतं. ठीक आहे. तर हे जे तंत्रज्ञान आहे, विज्ञान मध्ये घडणाऱ्या घडामोडी, ठीक आहे, त्याच्यावरून तयार होणारं जे तंत्रज्ञान हे मानवासाठी उपयोगी आहे की नाही, त्याच्यानंतर ते पर्यावरणाला घातक आहे की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मानवाने काय केलं, मानवाने बाबा वाहन तयार केलं. तर ठीक आहे, वाहन हा मानवासाठी खूप उपयुक्त आहे. ठीक आहे. आता वाहनामध्ये पण बघा डिझेलवाले आहेत, पेट्रोलवाले आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक आहेत, त्याच्यानंतर बाबा तुम्ही सीएनजी वर आहेत, एलएनजी वर आहेत, एवढ्या पद्धतीचे आहे. पेट्रोल झालं, ठीक आहे, डिझेल झालं, ठीक आहे, इलेक्ट्रिक आले. आता सध्या इलेक्ट्रिकचा जमाना आहे. त्याच्यानंतर सीएनजी आहे. ठीक आहे. आता हे जे वाहन मानवासाठी, वाहन हे विज्ञानाचा आविष्कार तंत्रज्ञानामध्ये झाला, त्याच्यावरून वाहन तयार झालं. ठीक आहे. विज्ञानाचा वापर करून वाहनाची निर्मिती झाली. पण वाहनाची जेव्हा निर्मिती झाली, ठीक आहे, ते उपयुक्त वापर करण्यासाठी त्याला आपल्याला पेट्रोलची आवश्यकता आहे, त्याच्यानंतर डिझेलची आवश्यकता आहे, इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे, त्याच्यानंतर सीएनजीची आवश्यकता आहे. आणि हे सर्व कशावर अवलंबून आहे? तुमच्या नैसर्गिक संसाधनांवर. म्हणजे जेव्हा आपण वाहन वापरतो आपला ताण कशावर पडतो? तुमच्या संसाधनांवर. आता संसाधनांवर करत असेल तर त्याचा वापर एकतर चांगला होईल किंवा वाईट होऊ शकतो. तर त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. तुमचं जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. त्याचा निसर्गावर, त्याच्यानंतर मानवी समाजावर होणारा परिणाम याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भारतीयांची गगन भरारी. ठीक आहे. भारतीय लोकांनी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे. ठीक आहे. आता आपण इस्रो सारखी संस्था घेतली, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे. याच्यामध्ये आपण चंद्रावर यान पाठवलं, चांद्रयान. त्याच्यानंतर मार्स ऑर्बिटर मिशन पाठवलं. ठीक आहे. अशा पद्धतीचे जे मिशन्स आहेत, ठीक आहे, तर ही भारतीयांनी केलेली याच्यामध्ये प्रगती आहे तंत्रज्ञानामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने बाबा आपले कोणकोणते भारतीय आहेत त्यांनी तंत्रज्ञानामध्ये काय काय भर घातलेली आहे. ठीक आहे. त्याचा मानवाला कशा पद्धतीने वापर झालेला आहे याचा सर्व अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. ठीक आहे. आता जी टेक्नॉलॉजी आहे ती नेहमीच सर्व काही तंत्रज्ञान ते आपल्याकडेच तयार होईल का? नाही. ठीक आहे. तंत्रज्ञान माणूस कुठेही जगातल्या कोणत्या कोपऱ्यात तयार करू शकतो. ठीक आहे. सध्या अमेरिका झालं, चीन झालं, युरोपीय कंट्रीज आहे, यांच्यामध्ये जे विकसित तंत्रज्ञान आहे, ठीक आहे, त्यांनी जे टेक्नॉलॉजीमध्ये जी प्रगती केलेली आहे ती चांगल्या पद्धतीची आहे. ठीक आहे. तर त्यांच्याकडे तंत्रज्ञान समजा त्यांनी एखादं बनवलं, ठीक आहे, त्या तंत्रज्ञानाचा मानवाला उपयोग होत असेल, पण ते तंत्रज्ञान आपल्याला ते डायरेक्टली देणार आहेत का? बाबा आम्ही हे तंत्रज्ञान बनवलं, तुम्ही हे घेऊन जा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने वापर करा, असं होत नाही. त्या तंत्रज्ञानावर त्यांचा हक्क असतो, तो हक्क ते सोडत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्याला ते तंत्रज्ञान मिळत नाही. ठीक आहे. एखादं समजा चांगलं तंत्रज्ञान असेल ते आपल्याला मिळत नाही. उदाहरणार्थ समजा आपण बघायला गेलं, समजा एखादा रोबोट असेल, चांगल्या पद्धतीचा रोबोट, समजा अमेरिकेतल्या एखाद्या वैज्ञानिकांच्या टीमने एखादा रोबोट तयार केला आणि तो रोबोट चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया करू शकतो, एखाद्या माणसाची चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया तयार करू शकतो, असा एखादा रोबोट त्यांनी त्यांच्या तंत्रज्ञान वापरून बनवला. ठीक आहे. हा मानवासाठी उपयुक्त आहे, परंतु
ते जे शास्त्रज्ञ असतील किंवा अमेरिका हा देश त्या टेक्नॉलॉजीला स्वतःचा हक्क, स्वामित्व हक्क प्राप्त करू शकतो आणि तो तंत्रज्ञान दुसऱ्या देशांना देण्यापासून नकार पण देऊ शकतो. ठीक आहे, आम्ही तुम्हाला तंत्रज्ञान देणार नाही. तर ठीक आहे, तर त्याचा वापर संपूर्ण मानवजातीला होऊ शकतो ना? नाही. समजा भारतासारख्या देशाने त्यांच्याकडे मागणी केली की बाबा आम्हाला हा तंत्रज्ञान द्या किंवा रोबोट द्या, त्याचा पैसे एकतर पैसे स्वरूपात द्यावे लागतील किंवा तंत्रज्ञान जे काही आकाराचं असतील त्याला आपल्याला पैसे अमेरिकेला द्यावे लागणार आहेत. ठीक आहे, ठीक आहे. तर तशा पद्धतीने आपल्याला काय, आपली जी काही गंगाजळी असेल ती आपल्याला द्यावी लागणार आहे डॉलरच्या स्वरूपात. ठीक आहे, परंतु हे जर तंत्रज्ञान आपण आपल्या पद्धतीने बनवलं, आपल्या पद्धतीने जर बनवलं तर आपण आपल्या पद्धतीने त्याची रचना करून आपल्या लोकांना वापर होण्यासाठी, आपल्या लोकांच्या फायद्यासाठी त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामुळे जर टेक्नॉलॉजी असेल त्याचं स्वदेशीकरण, स्वदेशी पद्धतीने समजा तुम्ही ते तंत्रज्ञान बनवलं तर त्याचा वापर नक्कीच होऊ शकतो देशातील लोकांसाठी. ठीक आहे, आता तुम्ही पाहायला गेलं कोरोनाच्या काळामध्ये अमेरिकेने एक व्हॅक्सिन बनवले होते. ठीक आहे, त्याची गरज संपूर्ण जगामध्ये होती. चायनाने त्यांचं व्हॅक्सिन बनवलं होतं, युरोपीय देशांनी त्यांचे व्हॅक्सिन बनवले होते, परंतु त्यांचं जे काही व्हॅक्सिन असेल ते द्यायला त्यांनी नकार दिला होता. ठीक आहे, आता हे व्हॅक्सिन म्हणजे काय, तुमचं जे काही मेडिकल फील्ड असेल त्याच्यामधलंच एक तंत्रज्ञान आहे. कशा पद्धतीने ती व्हॅक्सिन बनवायची, कशा पद्धतीने ती द्यायची, कोणावर त्याचा परिणाम होतो की नाही, ठीक आहे, हे सर्व त्यांनी तयार केलं. ठीक आहे, परंतु त्यांनी जगाला इतर देशांना देण्यास नकार दिला किंवा त्यांनी त्यांची प्रायोरिटी ठरवली, आम्ही ह्या देशांना देणार, आपल्याला द्यायला नकार केला. परंतु आपल्या शास्त्रज्ञांनी काय केलं, आपल्या इथल्या जे काही वैज्ञानिक असतील त्याच्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, यांनी स्वतःची जे काही स्वतःचं जे काही रिसोर्स होते ते वापरून एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणून स्वतःची लस तयार केली आणि ती कोरोनाच्या अगेन्स्ट टेस्ट केली आणि अशा पद्धतीने त्याचा फायदा आपल्या देशाला झाला. पण भारतासारख्या देशाने काय केलं, आपल्या इथल्या लोकांसोबत बाहेरच्या देशांनाही त्याची मदत केली. ठीक आहे, ती मानवतेच्या आधारावर केली होती. तर अशा पद्धतीचा तुमचं जर स्वतःचं तंत्रज्ञान, देशी तंत्रज्ञान विकसित झालं तर तुम्ही स्वतःचा फायदा तसेच दुसऱ्या देशांचाही फायदा करू शकता. तर ते डेव्हलप करण्यासाठी काही संस्था असतात. समजा मिलिटरी टेक्नॉलॉजी जर घेतली, मिलिटरी टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट करायचं असेल तर तुमच्यासारखे DRDO सारख्या संस्था असतील. स्पेसमध्ये रिसर्च करायचं असेल तर इस्रो सारखी संस्था आहे. ठीक आहे, ह्या शासकीय संस्था आहेत. तर त्या तयार करणे आणि तिथे आपलं तंत्रज्ञान, नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, तर त्याचाही आपल्याला अभ्यास तंत्रज्ञानाच्या अंतर्गत करायचा आहे. त्याच्यानंतर IT सारखं टेक्नॉलॉजी असेल, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संगणक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित करणं. ठीक आहे, हे आजकाल काळाची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अवकाश, अवकाश म्हणजे तुमचं स्पेस स्टेशन, स्पेसमध्ये तुमचं आजकाल स्पेसमध्ये खूप चढाओढ चालू आहे. ठीक आहे, सर्वच देशांमध्ये जे स्पेसमध्ये अग्रगण्य आहेत. ठीक आहे, एक काळ होता जेव्हा स्पेस क्षेत्रामध्ये भारताला अजिबात स्थान नव्हतं, परंतु इस्रो सारख्या संस्थेने भरपूर आपले जे शास्त्रज्ञ असतील त्यांच्या प्रचंड मेहनतीने आपण आज जगामध्ये स्वतःचं एक नाव कमवलं आहे इस्रोचं. ठीक आहे, तर त्याचाही आपल्याला अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. कशा पद्धतीने त्याचे वर्क चालतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही सॅटेलाइट्स असतील कशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करतोय याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर संगणक क्षेत्र आलं. ठीक आहे, संगणक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपण आजकाल क्वांटम कम्प्युटिंग, चायनासारख्या देशाने क्वांटम कम्प्युटिंग, अमेरिकेसारखा गुगल नावाची त्यांची कंपनी ते क्वांटम कम्प्युटर्स तयार करत आहे जे काही लाखो करोडोंच्या स्पीडने त्यांचं जे काही असेल प्रोसेसिंग करू शकतात. ठीक आहे, तर असे संगणक तयार करणे, आपण त्याला सुपर कम्प्युटर्स बोलतो, ते तयार करणं. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेटा असेल, तुमचा प्रोसेस होते. खूप मोठा जरी लार्ज डेटा असेल, आजकाल डेटा इज द फ्युल असं बोललं जातं. ठीक आहे, डेटा हे भविष्याचं काय आहे, इंधन आहे. ज्याच्याकडे डेटा, आणि हा डेटा काय साधा सुद्धा नसतो, खूप मोठ्या प्रमाणात असतो. तो डेटा प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, सुपर कम्प्युटर्स लागतात. ते तयार करण्यासाठी ची टेक्नॉलॉजी तुमच्याकडे देशी पद्धतीची टेक्नॉलॉजी तयार करणे. तर ठीक आहे, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर रोबोटिक्स. ठीक आहे, रोबोटिक्सचं तंत्रज्ञान चांगल्या आजकाल आपण पाहिलं गेलं बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण रोबोटिक्सचा वापर करत असतो. आता आपण शेती क्षेत्रामध्ये जर वापर करायला गेलो तर भारतासारख्या देशामध्ये काय होतं, भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेती खूप मोठ्या प्रमाणात नाही, शेती ही तुकड्यांमध्ये आहे. तर तिथे आपण मोठमोठे यंत्र आणू शकतो का, नाही. ठीक आहे, परदेशामध्ये खूप मोठ्या पद्धतीने शेतीचा जो आकार आहे तो मोठा आहे, तिथे मोठमोठे यंत्र चालू शकतात. पण तेच यंत्र आपल्याकडे चालतील का, नाही. त्यांची टेक्नॉलॉजी आपल्याकडे चालेल का, नाही. आपल्याला आपल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरावी लागते. याचं जर उदाहरण सांगायला जर तुम्हाला गेलं तर तुमचा जो ड्रोन आहे, ठीक आहे, ती टेक्नॉलॉजी तुम्ही जर विचारात घेतली तर ती टेक्नॉलॉजी बघा, तुम्हाला समजा 1-2 एकर किंवा जास्त क्षेत्र पडलं, 2-3 एकर समजा तुम्हाला औषध तुमच्या पिकांवर फवारणी करायची असेल, तुम्ही जर एक माणूस घेतला तर त्याला 1 दिवस जात असेल, त्याच्यानंतर त्याचा
जो काही पगार होईल तो वेगळा, त्याच्यानंतर औषधांची जी मात्रा आहे ती लागणारी जास्त वेगळी, त्याच्यासाठी खर्च येणार तो जास्त, ठीक आहे. परंतु हा ड्रोन टेक्नॉलॉजी याचा विकास झाला आणि हे जर तुमच्या शेतीसाठी डेव्हलप करण्यात आले, ठीक आहे. आता त्याचा प्रयोग चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी फवारणी ड्रोनद्वारे केली जाते, तर त्याचा वेळेची बचत होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारं जे काही औषध आहे त्याची मात्रा कमी लागते, त्याचीही बचत होते, ठीक आहे. अशा पद्धतीने तो टेक्नॉलॉजी रोबोटिक्सच्या अंतर्गत तुम्ही जर केलं तर ते तुमच्या दैनंदिन जीवनात तो व्यक्तींना फायदेशीर ठरणार आहे. त्याचे संबंधित काय काय उपाययोजना सरकार पातळीवर चाललेल्या आहेत, ठीक आहे, देशांतर्गत किंवा जागतिक पातळीवर चालले त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी, ठीक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी याचाही चांगल्या पद्धतीने, नॅनो तंत्रज्ञान याचाही अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा. याच्यामध्ये होणारी प्रगती देशांतर्गत असेल, राज्य पातळीवर असेल, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान, ठीक आहे, जैव तंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल. समजा एखादं क्रॉप असेल, ते क्रॉप एखाद्या आजाराला वारंवार बळी पडत असेल, ठीक आहे. समजा आपल्याकडे पाहायला गेलं तर बीटी कॉटन, ठीक आहे, कापूस, ठीक आहे, त्या कापूसवर काय होतं, एखाद्या अळीचा प्रादुर्भाव होतो, ती बोंड खाल्ली जातात, त्याच्यामुळं उत्पादन घटतं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतात, समजा ते शेतकऱ्यांचं उत्पादन घाललं नाही तर मराठवाड्यासारख्या भागामध्ये शेतकरी काय करतात, आत्महत्या सुद्धा करत असतात, कारण की तिकडे उत्पन्नाचा काही स्रोत असेल तो मुख्य शेती असतो. आणि समजा त्या पिकांवर अशा पद्धतीचा हानी झाली तर मनुष्य हानी सुद्धा होत असते. तर त्याला पर्याय म्हणून त्या आळींना प्रतिकार करण्यासाठीची जे काही चांगले वाण असतील ते तयार करणं हे तुमचं जैव तंत्रज्ञानामध्ये येत असतं, बायोटेक्नॉलॉजी, ठीक आहे. जेनेटिकली त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून अशा पद्धतीचं चांगलं जे वाण तयार करायचं कापसाचं, जे की बाबा ती बोंडाळी आहे त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करेल, ठीक आहे. आणि त्या जे काही असेल उत्पन्न, ते उत्पन्नात वाढ होऊन त्या शेतकऱ्याची सुद्धा भरभराट होऊन चांगल्या पद्धतीने ते जीवन जगू शकतात, अशी यंत्रणा तयार करण्याचं काम या बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत सुद्धा केलं जाऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर असेल बौद्धिक संपदा हक्क आणि त्याच्याशी संबंधित जागरूकता. बौद्धिक संपदा म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट नाविन्य पद्धतीने तयार केली, ठीक आहे, तर त्या गोष्टीचा बौद्धिक हक्क, ठीक आहे, तो प्राप्त करणे, ठीक आहे, ठीक आहे. तर त्याला बोललं जातं बौद्धिक हक्क त्या गोष्टीचा प्राप्त करणे. तर तो जर आपल्याकडे जास्त असेल म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे, R&D बोलतो आपण त्याला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून चांगल्या पद्धतीचा यंत्र असतील, त्याच्यानंतर औषधं असतील, प्रत्येक जीवनातली कोणताही घटक घ्या त्याच्यामध्ये R&D करून तुम्ही नवीन नवीन पद्धतीचे विकास करणे, ठीक आहे, हे तुमच्या बौद्धिक संपदा हक्क. आणि याच्यावर सुद्धा काय होतं, याच्यावर जागतिक लेवलचे काही करार आहेत, ठीक आहे. कॉपीराइट ऍक्ट, समजा तुम्ही एक पुस्तक लिहिलं, ठीक आहे, त्या पुस्तकाची कॉपी समजा त्याने एखाद्या व्यक्तीने तुमचं पुस्तक चोरून त्याचं स्वतःचं दुसरं पुस्तक तयार केलं तर ठीक आहे, आणि तुमच्यापेक्षा थोडंसं त्याच्यामध्ये बदल करून त्याने चांगल्या पद्धतीने विकलं तर तुमची हानी होणार आहे की नाही. तर असं होऊ नये म्हणून काय केलं आता, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तुम्ही तुमचं पुस्तक काय करू शकता, एखाद्या कॉपी ऍक्ट कायद्याअंतर्गत तुमचं रजिस्टर करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या जर काही कंटेंट लिहिलं असेल, तुमचे जे काही विचार असतील, तुम्ही जे मांडलेले असतील, त्याची सुरक्षा तुम्ही करू शकता, ते चोरलं जाणार नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने हे बौद्धिक संपदा हक्क यांचं सुद्धा रक्षण केलं जातं. त्याच्यासाठी जागतिक लेवलवर कोणकोणते कायदे असतील, भारतामध्ये त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते याचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो पर्यावरण. पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास आपल्याला संरक्षक, ठीक आहे, पर्यावरणाचं संरक्षण कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्यावर जागतिक लेवलला कशा पद्धतीचे कायदे आहेत, कोणकोणते कायदे आहेत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जागतिक पातळीवर, ठीक आहे, पर्यावरणाचं प्रदूषण होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो, ते होऊ नये त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, ठीक आहे. आता देशांतर्गत किंवा देशाच्या पातळीवर नैसर्गिक किंवा जागतिक पातळीवर काही ना काही नैसर्गिक आपत्ती चालू राहतात, ठीक आहे. तर ह्या आपत्ती आल्यानंतर त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं करायचं. समजा भारताचा जो पूर्व किनारा आहे त्या पूर्व किनाऱ्यावर समजा चक्रीवादळ येत असतील, ओडिसा असेल, ठीक आहे, त्या भागावर समजा दरवर्षी ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, याच्यावर समजा नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपात समजा चक्रीवादळ येत असतील, ठीक आहे. आता दरवर्षी चक्रीवादळ तयार होत असतात, येत असतात, ठीक आहे, पण त्याच्यापासून कमीत कमी मनुष्य हानी व्हावी, कमीत कमी प्राणहानी व्हावी याच्यासाठी काय उपाययोजना केली जाते, त्याच्यासाठी सरकार काय काय उपाययोजना करत आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास ह्या टॉपिक अंतर्गत करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सुरक्षा. आता ही सुरक्षा कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीने जो काही आपला विकास आहे, ठीक आहे, तो विकास होत असताना, ठीक आहे, विकास होतोय परंतु त्याचा विकास चांगल्या पद्धतीचा होतोय, ठीक आहे. याच्यामध्ये
सर्व लोकांना समान संधी मिळत आहेत का? ठीक आहे, सर्वांचा चांगला समान फायदा होतोय का? कोणाला कमी जास्त? ठीक आहे, पण श्रीमंत गरीब यांचा भेद वाढतोय का? कशा पद्धतीने तो कमी करता येईल याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करण्याबाबत बाह्य राज्य आणि बिगर राज्य घटकांची भूमिका. तुमचं जे काही राज्य असेल किंवा तुमचा काही देश आहे त्याच्यामध्ये तुमच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करणारे काही घटक असतात. ठीक आहे, जसं की टेररिझम, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इकॉनॉमीवर काय होत असेल. ठीक आहे, त्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साईट्सची भूमिका. आता आपण पाहिलं जातं की बाबा सोशल नेटवर्किंग साईट्स, ठीक आहे, किंवा तुमचं फेसबुक असेल, तुमचं व्हॉट्सअप असेल, हे सोशल नेटवर्किंग साईट झाले. याच्याद्वारे तुमच्या समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते, काही ठिकाणी दंगली घडवून आणल्या जातात. ठीक आहे, तर त्याचा वापर इंटरनेट सर्व्हिसद्वारे, ठीक आहे, त्याचा अपप्रसार होऊ नये, चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला जावा याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आता सोशल नेटवर्किंग साईट्सवर कधी कधी काय केलं जातं की महिलांची बदनामी केली जाते. ठीक आहे, तर ते घडून येऊ नये मीडियामध्ये. ठीक आहे, तुमचा जो मीडिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा कंटेंट दाखवला जावा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल ती चांगल्या पद्धतीने हाताळली जावी. याच्या संबंधित काही सरकारी उपाययोजना असतील, सरकारी काही कायदे असतील, ते कशा पद्धतीने केले जातात याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे सीमावर्ती भागात सुरक्षा आव्हाने आणि त्याचे व्यवस्थापन. आता जो सीमावर्ती भाग आहे त्याच्यामध्ये सुरक्षा कशा पद्धतीने दिली जाते, त्याच्यामध्ये बाबा कशा पद्धतीचा कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ठीक आहे, त्याचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. त्याच्यानंतर संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद. आता संघटित गुन्हेगारी म्हणजे काय? समजा तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये राहत असाल तर तिथे काय केलं जातं, 10-15 लोक किंवा 5-25 लोक एकत्रित येऊन गुन्हेगारी करत असतात. ठीक आहे, समजा त्याच्यामध्ये एखादा व्यापारी असेल, त्याला व्यापाऱ्याला खंडणी मागणे किंवा बाबा त्याला त्रास देणे, त्याचा व्यवसाय नीट चालवून देणे, अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी केली जाते. आणि त्याचा तुमचा दहशतवादाशी सुद्धा संबंध कधी कधी असतो. ठीक आहे, तर यांच्यावर नजर ठेवण्यासाठी किंवा यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारी काय कशा पद्धतीने कार्यपद्धती केली जाते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की जेव्हा तुमचा सुरक्षा चांगल्या पद्धतीने असेल, जिथे सुरक्षा व्यवस्था चांगली असेल त्या भागामध्ये काय होणार आहे, तुमचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार आहे, आर्थिक विकास त्याच भागामध्ये होणार आहे. जिथे तुमची सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नाही तिथे तुमचा आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. जसं की बाबा आपण पाहिलं गेलं की बाबा जम्मू काश्मीर हा जो भाग आहे भारताचा, तिथे काय होतं, तिथे तुमच्या सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो खूप मोठा आहे. तिथे आपल्याला नेहमी भारतीय सैन्य ठेवावं लागतं. ठीक आहे, तर तिथे सुरक्षाचा प्रश्न असल्यामुळे उद्योगधंदे वाढू शकत नाही. रोजगाराचा प्रश्न, उद्योगधंदे नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न होतो आणि रोजगार नसल्यामुळे गरिबी येते आणि गरिबीमुळे सुद्धा लोक पुन्हा गुन्हेगारीकडे वळत असतात. ठीक आहे, तर ही सायकल चालू असते. ठीक आहे, जर तुम्ही त्याच्यातली एक कडी ब्रेक केली, ठीक आहे, तर तुमची अर्थव्यवस्था, ठीक आहे, म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेचे जे मूळ आहे लोक आणि त्यांना मिळणारा रोजगार, ठीक आहे, तर याच्याशी संबंधित आहे. तुम्ही तिथली अंतर्गत सुरक्षा असेल व्यवस्थित केली, ठीक आहे, तर तुमचं पुढचं चक्र व्यवस्थित पद्धतीने चालणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा वाढ मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विविध सुरक्षा दले आणि एजन्सी आणि त्यांचे कार्यक्षेत्र. आता आपण आपलं जे भारतीय सैन्य असेल, ठीक आहे, भारतीय सैन्य आले हे सीमेवर काम करतं. त्याच्यानंतर बाबा विविध एजन्सी असतात. ठीक आहे, सुरक्षांची सुद्धा एक पातळी असते, त्या पातळीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीज असतात, त्या कार्य करतात. त्या कशा पद्धतीने कार्य केलं जातं, ठीक आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यांचं कार्यक्षेत्र काय काय आहे, ते कोणकोणत्या कार्यक्षेत्रात काम करतात. आता सैन्य जरी घेतलं, सैन्यामध्ये 3 कमांड्स आहेत, एक आर्मी आहे, नेव्ही आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर एअरफोर्स आहे. हे कशा पद्धतीने काम करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल ती बाबा राजस्थानमध्ये वेगळी आहे. त्याच्यानंतर बाबा आसाम वगैरे जे नॉर्थ ईस्टचे प्रदेश आहे तिकडे वेगळ्या पद्धतीने कार्य केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा आपला जो समुद्रकिनारा आहे तिथले सुरक्षा कशा पद्धतीने आहे, ठीक आहे, तर ते कशा पद्धतीने कार्य करतात हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि ह्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला तुमच्या पेपर, ठीक आहे, 3 मध्ये, पेपर 4 मध्ये GS3, ठीक आहे, याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, हे सर्व करताना कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता हे आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर चालू आहे. ठीक आहे, अजून एखादा इंट्रोडक्टरी लेक्चर होईल, त्याच्यामध्ये बाबा पुस्तक कोणती वापरायचे, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे, कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे, कोणते प्रीसाठी महत्त्वाचे आहेत, कोणते मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू करायचे आहेत, उत्तर लेखन कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे. ठीक आहे, याचा सर्व अभ्यास आपण पुढच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. ठीक आहे, तुर्तास आज आपण इथे थांबूयात. ओके, काही अडचण असेल तर तुम्ही कळू शकता. ठीक आहे, कौटिल्य IAS, ठीक आहे, याच्याशी जे काही टीम असेल, ठीक आहे, आपल्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता. ओके,
आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. पुढच्या लेक्चरमध्ये कशा पद्धतीने हा जो सिलेबस आहे त्याचा व्यवस्थित अजून विस्तृत अभ्यास करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर लागणारी जी काही बुक लिस्ट असेल, ठीक आहे, प्रीसाठी मेनसाठी कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे.